वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न, संरक्षण कायदा यासह अन्य प्रश्नांची प्रामाणिकपणे सोडवणूक करू, आमदार राहुल आवाडे। सडेतोड लिखाण करण्याची पत्रकारिता कायम राहायला हवी, यातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये एकसूत्रता येऊन शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे। पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न, संरक्षण कायदा यासह अन्य प्रश्नांची प्रामाणिकपणे सोडवणूक करू, असे प्रतिपादन आमदार राहुल आवाडे यांनी केले। प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने सोमवारी आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात आमदार आवाडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। आमदार राहुल आवाडे म्हणाले की वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकार जनतेचे प्रश्न मांडतात, यामुळे लोकप्रतिनिधी प्रशासनाची जबाबदारी वाढते। एक लोकप्रतिनिधी म्हणून शहराचा विकासासाठी अधिक निधी आणण्याच्या बरोबरच चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न राहील। इचलकरंजीतील पत्रकारिता सकारात्मक असल्याचा अनुभव नमूद करून महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ऑनलाईन काम करणाऱ्या पत्रकारांनी कोणत्याही घटनेचे वृत्त प्रसारित करण्यापूर्वी जबाबदारी ओळखून काम करणे अपेक्षित असल्याचा उल्लेख केला। शहराच्या हितासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम महापालिकेच्या वतीने केले जात आहे। ते नजीकच्या काळात पूर्ण झाल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलेल। तसेच पत्रकारांच्या घरकुल योजनेसाठी आवश्यक सहकार्य करण्याबरोबरच पत्रकार कक्षातील आवश्यक सुविधा नजीकच्या काळात पूर्ण करण्याची ग्वाही दिली। माजी आमदार हळवणकर म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून आपण पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मांडतो, तेव्हा महापालिकेच्या माध्यमातून नजीकच्या काळात आपल्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त व्हावे। पत्रकारांनी आपली लेखणी समाज प्रबोधनासाठी उत्तम कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रसंगी प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने महानगरपालिकेचे जल अभियंता सुभाष देशपांडे, गारमेंट क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सौ राधा खवरे, कुस्ती क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या पृथ्वीराज मगदुम तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या किरण लंगोटे यांना गौरवण्यात आले। संजय खुळ यांनी स्वागत, दयानंद लिपारे यांनी प्रास्ताविक, पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष मयूर चिंदे यांनी केला। व्यासपीठावर लायन्स क्लबच्या अध्यक्षा हेमा डाळ्या, भाजपाचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांचेसह मान्यवर पत्रकार उपस्थित होते, तर उपाध्यक्ष अरुण काशिदी यांनी आभार मानले। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।